नमस्कार बांधवांनो. आज आपण हा व्हिडिओ खास तुम्हाला एक अपडेट देण्यासाठी बनवत आहोत. तर ती अपडेट आहे शिक्षक भरतीविषयी. तुम्हाला तर माहीतच आहे, आपले विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेमध्ये एक प्रश्न मांडला, तो शिक्षक भरतीविषयी आणि मुख्यतः सोलापूर या जिल्ह्यातील शिक्षक भरतीविषयी आणि त्या जिल्हा परिषदेच्या रोस्टर विषयी. तर पडळकरांनी पुराव्यानिशी, हे मी मान्य करेल, पडळकरांनी पुराव्यानिशी काय केला की प्रश्न मांडला, पुरावे सादर केली आणि त्यानंतर आपले जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी काय केलं की शब्द दिला, आपण मीटिंग घेऊ आणि त्या मीटिंग मध्ये आपण काय करू, तोडगा काढू, परंतु आपण शिक्षक भरती काय लांबवणार नाही. या पद्धतीने आपल्या पडळकरांना केसरकरांनी उत्तर दिले. तर काय झालं मित्रांनो, पडळकरांना केसरकरांनी उत्तर दिले आणि बरोबर तुम्हाला सांगतो त्याच वेळेस ठरल्या वेळेस तेथे काय झाली, मीटिंग झाली. तर बरेच लोक होते. आपला जो कोणी एनटीसी कॅटेगरी मधील कॅन्डिडेट असेल तोही गेला, पण तो गेला आणि पुरावे गोळा केले. आता ते कसे आणले, कुठून आणले, तो लांबचा विषय राहिला, परंतु ते पुरावे गोळा केले, सर्व काही केलं, मीटिंग घेतली. तर मित्रांनो, मीटिंग मध्ये इतका सुंदर असा तोडगा काढला आपल्या पडळकर साहेबांनी आणि त्या ठरलेल्या मीटिंग मध्ये आपल्या मंत्री महोदयांनी, अधिकाऱ्यांनी इतका सुंदर असा तोडगा काढला. तर त्यापूर्वी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो आपल्या शिक्षक भरतीची. तर मित्रांनो, काय झालं की शिक्षक भरती जाहीर होऊन आता एक साधारणतः वर्ष होतील, पुढल्या 2 महिन्यामध्ये वर्षच होईल, कारण की फेब्रुवारीमध्ये पेपर झाले होते. तर झालं असं की 80% जागांना काय होती, मान्यता होती. कोणाकडनं? अर्थ विभागाकडनं. तर 80% जागा या भरण्यात येणार होत्या. साधारणतः 30,000 जागा भरण्याचं मंत्री साहेबांनी कबूल केलेलं होतं. मग ते झालं. त्यावेळेस ते एक प्रश्न मांडण्यात आला आणि त्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं की एनटीसी ह्या कॅटेगरीच्या जागा अचानक कशा काय ओव्हरलॅप होत आहे किंवा एनटी कॅटेगरीला जागा येत नाहीये, एक्सेस जागा कशा काय दाखवल्या जात आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये. मी सोलापूरच नाही म्हणत, अनेक जिल्हा परिषदेमध्ये हीच घटना घडलेली आहे की एनटीसीच्या जागा अचानक काय झालेल्या आहे, एक्सेस दाखवण्यात आलेल्या आहे. तिथं ऑलरेडी कॅन्डिडेट आहे आणि पुरावेही सापडले आहे. त्यालाही माझं दुमत नाही. पण झालं असं की जी मीटिंग काढली त्या मीटिंग मध्ये भला मोठा पराक्रम झाला असा की 10% जागा, 80%च्या 10% म्हणजे 100%च्या 80% आणि त्या 80% मध्येही 10% जागा या राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बघा, तर ते जे पत्र आहे आयुक्तांचं, ते पत्र मी वाचत आहे. तर या पत्रामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, जिल्हा परिषदांकडील शिक्षक पद भरतीसाठी जाहिराती विषयक कार्यवाही करणे तसेच प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीत तक्रारी इत्यादींची खात्री करून पुढील आवश्यक कार्यवाही अनुसरण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये कळविण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ची दिनांक 22/2/2023 ते दिनांक 3/3/2023 या कालावधीमध्ये आयोजन केले होते. सदर परीक्षेस प्रविष्ट असलेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पद भरतीसाठी आवश्यक असणारे स्व प्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहे. तर बघा इथं काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, तर सद्यस्थितीत बिंदू नामावलीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. शासन निर्णय क्रमांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. ओके, शासनाने परवानगी दिलेली आहे असं हे लिहिलेलं आहे. हे कायम वारंवार झालेलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. सर्व शिक्षक बंधूंना तर जे उमेदवार आहेत त्यांना माहीत आहे. तथापि बिंदू नामावलीतील दुरुस्तीबाबत माननीय लोकप्रतिनिधी यांच्याकडून विधिमंडळाच्या 2023च्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत आवश्यक कार्यवाही करणे आवश्यक असल्याने एकूण रिक्त पदांच्या 80% ऐवजी 70% पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी अशा सूचना शासन स्तरावरून प्राप्त आहे. शासन निर्णय 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. ती पदे भरावायची आहे. तथापि बिंदू नामावली संदर्भात काही वैध आक्षेप प्राप्त झाल्यास त्याचे योग्यरित्या निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त उर्वरित 10% रिक्त पदे भरतीची कार्यवाही करण्यात यावी. तर हे पत्र सूरज मांजरे, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे येथून सर्व जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे.
आता हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेलच, मी दाखवलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती ही बघितलं आहे. तर आता माझं जे म्हणणं आहे, तुम्ही तोडगा काढायला गेला होता की काय गेला? मी एक सामान्य अभियोग्यताधारक काय करा, समजा आता ह्या ज्या 10% आहे ह्या एमटीसीच्या जागा जर कपात करून ठेवल्यानंतर भरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सरकार बदल झाला, काय करायचं? मी करायचं काय? ज्या कोणी आमच्या शिक्षक बंधूंनी हा पराक्रम केला आहे त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला होता का की हे असं होणार आहे? ओके, असो, मला काही त्याला विरोध करायचा नाही, मला कुणालाही विरोध करायचा नाही, पण आता मात्र इथून पुढे एमटीसी कॅटेगरीच्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की शिक्षक भरतीमध्ये एमपीसी कॅटेगरीच्या शिक्षकांच्या जागा असणार नाही. धन्यवाद.